नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सृष्टी से सृष्टी तक. आणि आज मी तुम्हाला घेऊन जात आहे एक पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. चला तर आता बघूया कसं जायचं मुंबईतून सप्तशृंगी देवीपर्यंत. मुंबई CST स्टेशनवरून किंवा ठाणे स्टेशनवरून नाशिक रोडसाठी वंदे भारत ही एक परफेक्ट ऑप्शन आहे. मुंबईपासून ते नाशिक स्टेशन रोडपर्यंत साधारण 3 ते 3.5 तास लागतात वंदे भारत एक्सप्रेसने. मला पर्सनली वंदे भारत एक्सप्रेस खूप आवडते कारण इथे AC चेअर सीटिंग्स, कम्फर्टेबल सीट्स आहेत खूप, आणि ऑनबोर्ड फूड सर्व्हिसेसमुळे आपला ट्रॅव्हल जिथे पण आपण कुठे जाऊ एकदम प्लेझंट होतो. आणि आम्ही पावसाळ्याच्या महिन्यात गेल्यामुळे इथलं निसर्ग आणि सृष्टी खूपच सुंदर दिसत होती. वंदे भारत मधून जात असताना रस्त्याचा दृश्य खूपच मनमोहक दिसतो. मुंबईच्या हसल आणि कॉन्क्रीट जंगलमध्ये सोडून जात असताना खिडकीच्या बाहेर नजारा एकदम बदलत जातो. थोडी थोडी वर्षा, हिरवे पर्वत आणि मध्ये धुक्यात लपलेले गाव एकदम सुंदर असं फिलिंग आणि दृश्य देत असतं आपल्याला. सो एकदम सिनिक रूट आहे हा मुंबई टिल नाशिक रोड. आणि माझं फेवरेट हर्बल टी घेत घेत व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही पोचून जातो नाशिक रोड स्टेशनला. नाशिक रोडवरून सप्तशृंगी गड साधारण 65 किलोमीटर्स लांब आहे. तर तुम्ही ST बस, कॅब किंवा प्रायव्हेट कार घेऊनही जाऊ शकतात. सो आम्ही प्रायव्हेट व्हेकल कार ऑलरेडी बुक केलेली 2 दिवसांसाठी सप्तशृंगी देवीचे दर्शन आणि त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. सप्तशृंगी देवी ही देवी दुर्गाचा एक रूप आहे. सप्तशृंगी या शब्दाचा अर्थ होतो 7 पर्वतांच्या शिखरांगात राहणारी देवी. पुराणानुसार देवीने महिषासूर नामाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्याने सर्व लोकांना त्रस्त केले होते. नवरात्रीचे 9 दिवस आणि रात्र देवीने त्याच्याशी युद्ध केले आणि दशमीच्या दिवशी त्याचा संहार केला. हा दिवस आपण दसरा म्हणून साजरा करतो. हे मंदिर ही 51 शक्तिपीठांमधील एक आहे. असं म्हणतात की सती देवीचा उजवा बाहू या ठिकाणी पडला होता, म्हणून हे स्थळ अत्यंत पवित्र मानलं जातं. गडावर जाताना तुम्हाला छान असं दृश्य, छान असा व्ह्यू, सिनिक व्ह्यू मिळतो, जिथे छान असं नैसर्गिक सुख तुम्हाला मिळतं. आता आपण पोचलो आहे सप्तशृंगीच्या गडावर. आणि इथनं आपण जेव्हा एंट्री घेऊ, फर्स्ट राईड घेतल्यावरती तुम्हाला दिसेल रोपवे तिकीट काउंटर, जिथे वर मंदिरपर्यंत जायला तिकीट घेण्यासाठी लोक येतात.
हा कॉम्प्लेक्स एकदम नीट आणि मॉडर्न बनवलेला आहे. या बिल्डिंगमध्ये वेटिंग एरिया, एन्क्वायरी काउंटर, लिफ्ट फॅसिलिटी, शॉपिंग, प्रसाद काउंटर आणि बरेच काय सुखसुविधा आहेत. सो हा आहे वेटिंग एरिया आणि आम्ही आता चाललो आहे एंट्री प्रवेशमध्ये, जिथे तुम्हाला रोपवेसाठी तिकीट मिळतं. तिकीट घेऊन आपण इथे स्कॅन करतो आणि मग तुम्हाला एंट्री मिळते आतमध्ये. इथे सिक्युरिटीसाठी तुमची बॅग्स आणि तुम्हाला चेक केलं जातं. त्याच्यानंतरच आपण पुढे एंट्री करू शकतो. तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला एका क्यूमधून केबिन कारमध्ये बसवलं जातं. प्रत्येक केबिन कारमध्ये ऑलमोस्ट 8 ते 10 लोक बसवले जातात. आणि इथे आम्ही 8 लोक आहोत. सो ज्याच्यातले आम्ही टोटल 5 मैत्रिणी आहोत, जे माझ्याबरोबर प्रत्येक ज्योतिर्लिंगला बरोबर असतात. रोपवेवरून मंदिरापर्यंत जायला साधारण 5 ते 7 मिनटं लागतात. वर जात असताना खिडकीच्या बाहेर नजारा एकदम अद्भुत असतो. फॉगमध्ये लपलेली पर्वतांची शिखरे, खाली ओले ओले घाट आणि दूरपर्यंत दिसणारे गाव. हा नजारा बघता बघता आपण मंदिरापर्यंत पोचतो. आणि वर जाता जाता मला देवीचे ब्लेसिंग्स ऑलरेडी मिळाले, कारण माझ्या मागे देवीचं एक सुंदर असं फोटो होता. देवी तुळजाभवानीचा खूप सुंदर फोटो होता. वर पोचल्यावर एक छोटी प्लॅटफॉर्म आहे, जिथे रोपवे केबिन थांबतो आणि तिथून तुम्हाला थोडे स्टेप्स चढून डिरेक्ट मंदिराच्या प्रवेशद्वाराला पोचतात. आणि इथे तुम्ही बघू शकतात भक्तांची केवढी गर्दी जमली आहे देवीच्या दर्शनाला. मंदिरात प्रवेश केल्यावर एक पवित्र एनर्जी तुम्हाला जाणवते. देवीची मूर्ती अत्यंत अशी अद्भुत आहे. 18 हात, प्रत्येक हातात एक शस्त्र, जे शक्ती, साहस आणि रक्षणाचे प्रतीक आहे. आणि असे एकदम सुंदर आणि छान दर्शन आम्हाला देवीचे झाले. देवीचं दर्शन घेतल्यावर एक अलौकिक शांतता मिळते. डिवोटीज देवीला हळद, कुंकू, फूल, नारळ आणि चुनरी पण अर्पण करतात. तर मित्रांनो, अशी होती सप्तशृंगी देवीची पवित्र यात्रा. जर तुम्ही नाशिकला येत असाल तर नक्कीच निश्चितपणे इथे या आणि देवीचा आशीर्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, असेच ट्रॅव्हल आणि स्पिरिच्युअल व्लॉग्ससाठी. थँक्यू सो मच. हर हर महादेव.